कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जयू, असं खरंच खूप चुकलं, खूप वाईट वागले मी तुमच्या सगळ्यांची। तुझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता मी। मला माझी चूक कळलीये जयू, मला माफ करशील ना? खरं तर मी वसुंधराची सुद्धा खूप मोठी गुन्हेगार आहे, पण तुला खरं सांगू जयू, या वसुंधरासारखी सून प्रत्येक घरात असायला पाहिजे। खूप भाग्यवान आहेस ग तू, खरंच। अजितनया पण चुकली। इनफॅक्ट जयू, माझ्यामुळे ती असं सगळं वागली ग। तिला माफ करशील ना? पदरात घेशील ना तिला? जयू, मी तुला प्रॉमिस करते, मी तुझ्याबद्दल किंवा तुझ्या घरच्या गुणाबद्दल कधी कुठलाही वाईट विचार मनात आणणार नाही। खरंच माफ कर ग, माफ कर मला। वसुंधरानं जर तुला माफ केलं असेल तरच मी करेन। आई, मी कधीच माफ केलंय त्यांना। त्यांनी खरं तर तुमची माफी मागायला पाहिजे, कारण तो तुमचा अधिकार आहे। आणि आजपर्यंत असं पण कधी काही चुकलं असेल तर मला पण मोठ्या मनाने माफ करा। किती करशील ग? किती करशील या घरासाठी, माझ्यासाठी, या सगळ्यांसाठी? मी मात्र तुला फक्त त्रास देत राहिले, पण तू नेहमीच माझ्याबद्दल चांगलं बोलत आलीस। खूप छळलं मी तुला ना। सॉरी सॉरी। गुरुमाता म्हणायच्या ते खरंच होतं। या घराला सर्वार्थाने सांभाळणारी जर कोणी असेल, फक्त एकच, तू वसुंधरा। आता ह्याच्या पुढे तू आणि अवनी दोघींनी हा सगळा पसारा सांभाळायचा आहे। मी नसेल, म्हणजे मी गुरुमातेच्या आश्रमात चालले, म्हणून ही महत्वाची जबाबदारी तुम्हा दोघींवर सोपवते। सांभाळा। नाही आई, तुम्ही असं कुठेही जायचं नाहीये। आम्हाला गरज आहे तुमची, तुमच्या मायेची, प्रेमाची, शिस्तीची। या मुलांना आईची गरज, सुनांना सासूची गरज, बाळांना आजीची गरज। नाही जाऊ देणार मी कुठेच तुम्हाला। मी आजपर्यंत तुमच्याकडे कधीच काहीच मागितलं नाही। मला कायम वाटत राहिलं मला पैसा, घर, बंगला, गाडी, बिझनेस हवाय, पण मला फक्त एकच गोष्ट हवी होती, काय? आईचं प्रेम आणि बाबांची माया। प्लीज नका जाऊ आई, मी पोरकी होईल तुमच्याशी। खरं सांगू, या घराला माझ्यापेक्षा तुझी आणि तुझ्या संस्कारांची जास्त गरज। तुझ्या बनीवर सुद्धा तेच संस्कार झालेले आहेत ना, म्हणूनच
तो या घराचा वारसदार आहे. खरा वारसदार आमचा, ठाकूरांचा वारसदार. आई 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 बघ ना त्या चिनमनुला, मला खूप त्रास देत आहेत. ओरड ना त्यांना. या वारसदार. वारसदार वारसदार, आता ह्याच्या पुढे तू सगळं सांभाळायचंस. या घराला, या माणसांना, यांची जबाबदारी तुझ्यावर आहे, म्हणून वारसदार. म्हणजे मी फक्त एकट्यानेच घ्यायची जबाबदारी? पण का? ह्यांना पण तर घेऊन देत ना जबाबदारी. हो हो चालेल, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. अगं माझी शोनी बाळग गई. याला म्हणतात संस्कार. तरी म्हणजे 100% खात्री आहे हे वसूचेच संस्कार आहेत. आई, तुम्ही मला माफ केलंय ना? अजून नाही. तुला शिक्षा करायचा अधिकार वसुंधरेने मला दिलाय खरा, पण तुझ्यामुळे तिला जलसमाधी घ्यायची शिक्षा भोगावी लागली. म्हणून माझ्याकडे सुद्धा तुझ्यासाठी एक शिक्षा आहे. ती शिक्षा जर तू पास झालीस तरच तुला या घरामध्ये प्रवेश मिळेल. तो राड घे. अगं हळू. ही सुकलेली लाकडं आहेत, ही फोडायची आणि होळी आपण कशी रचतो तशी रचून ठेवायची. आई, होळी कशी रचतात मला नाही माहीत, आणि त्याला काय काय लागतं हेही नाही माहीत. म्हणूनच सांगितलं ना तुला. अगं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का? नाही ना. मग जे आधी केलं नाही तेच करायचं, नव्याने शिकायचं, कळलं? तयारी करून ठेव. आणि हो, लाकडं फोडताना कुऱ्हाडीच्या प्रत्येक घावामागे देवाची क्षमा मागायची. आपण केलेल्या चुकीची क्षमा मागायची. देवाला म्हणायचं, माझ्या मनातल्या द्वेषाचे, अहंकाराचे, मत्सराचे या लाकडासारखेच तुकडे होऊ देत आणि ते तुकडे होळीमध्ये भस्म होऊन जाऊ दे. समजलं? अवनी आणि वसुंधरा प्रसादाचं बघताय, तोपर्यंत ही लाकडं फोडून ठेव आणि होळी रचून ठेव. नंतर आपण होळीची पूजा करायची. कर. इकडे करतो मी. नको, राहू दे, मी करते. माझी शिक्षा मीच भोगली पाहिजे. आई म्हणतात ते बरोबर आहे. माझ्यातले वाईट गुण संपण्याची गरज आहे. मी करते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.